भरती भर भरती अनंत वाचाळ बरळती त्या कैसा दयाळू. मग हे नुसतं म्हणायचंच का, आचरणात कधी आणायचं. अर्थाविना पोटी वाचू नये, तिचा नियम होता मौन धारण करायची शिवपूजा होस्तर. त्या दिवशी सकाळी उठली, बहिणीच्या रूमकडे गेली, बघितलं तर तिचा बालक दिसला नाही. सगळ्या महिला याच्यामध्ये फिरली महलामध्ये, पण तिला कुठंच बालक दिसला नाही. पण बोलायचं नाही, शिवपूजा होस्तर. तशीच केली, स्नान वगैरे केलं, सुंदर माती आणली, शिवलिंग तयार केलं, त्या शिवलिंगाची पूजा अर्चा केली, नैवेद्य अर्पण केला आणि त्या शिवलिंगाला विसर्जन करण्यासाठी त्या कुंडापाशी गेली आणि त्या कुंडामध्ये तिने शिवलिंग विसर्जित केलं आणि मनोमन बाबाला प्रार्थना केली, बाबा माझा मुलगा सकाळपासून माझ्या दृष्टीला पडला नाही. काया वाचे मने करून जर का तुमची खरी सेवा केली असेल तर फक्त माझ्या बाळाची मला एकदा भेट घालून दे. माझे दुसरं तुम्हाला काही मागणं नाही. तिच्या मनातून हे शब्द बाहेर पडणं आणि बाबा त्याच कुंडातून प्रगट झाले, तिच्या बाळाला घेऊन. बोली कृष्णेश्वर भगवान की. बाबा प्रगट झाले, बाबाने तिचा बालक तिच्या हातामध्ये दिला, घडलेली घटना तिला सांगितली. तुझ्या बहिणीने केली कर्तव्य म्हणले, तुझ्या बाळाला हे पुन्हा मी सुरक्षित केले. तुझ्या पूजेचं फळ तुझं बाळ मी सुरक्षित तुला दिलं. आता भगवान शंकराचं तिला दर्शन झालं. तितक्या वेळामध्ये सुधर्मा आणि सुदेहात आली. बाबाने त्रिशूल घेतलं, तिला हाणायला उगारलं ना तर हिने हात धरले, म्हणजे बाबा तिला मारू नका. त्याला संत हृदय म्हणत असतात. जगाने कितीही अपकार केला तर संत कधी जगावर अपकार करत नाही, उपकार करत असतात. आणि संत म्हणजे काही पांढरे कपडे घातले, भगवे कपडे घातलेले, कपाळ भरगन लावलं, गळ्यात भरून माळी घातल्या, संत होत नसतो. संत ही वृत्ती असते आणि वृत्ती तदाकार झाली तर त्याला संतत्व प्राप्त होत असतं. तिने सांगितलं, हिला मारू नका, हिच्यामुळेच मी इथं आले आणि हिच्यामुळेच मी तुमची रोज पूजन करू शकले. बाबाने सांगितलं, तुझ्यावर एवढा अन्याय केला तरी पण तू हिला मारून देत नाहीस, म्हणून तुझ्या स्वभावावर मी प्रसन्न झालो. कृष्णा तुला काही पाहिजे असेल तर माझ्याकडून वरदान माग. ती म्हणली, काहीच नको, माझ्यावर एवढं मोठं संकट आलं, त्या संकटाचं मला न सांगता तुम्ही निवारण केलं, म्हणून माझ्यासाठी तुम्ही इथं अखंड वास्तव्य करा या कुंडाच्या बाजूला. बाबा म्हणले, ओके माय डिअर, पण याच्यासाठी आता मी इथं स्थापन होईल तुझ्यासाठी. पण जो कोणी माझ्या दर्शनाला येईल तो माझं दर्शन घेईल आणि ह्या ज्योतिर्लिंगाचं नाव मी माझं न देता तुझं देणार. तिचं नाव शिवपुराणमध्ये आहे घृष्मा आणि त्या ज्योतिर्लिंगाचं खरं नाव आहे घृष्मेश्वर. पण अपभ्रंश झाला आणि त्याचं नाव पडलं घृष्णेश्वर, पण ओरिजिनल नाव आहे. बोली घृष्मेश्वर भगवान की सुंदर नाव आहे. भोले बाबा चरण में तुम्हारी